नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी चमचमीत तोंडाला पाणी सुटणारी हिरव्या मटारची उसळ पाव कसा करतात ते बघत आहे। बघा मस्त असं छान हिरवगार झालं आहे, तोंडाला पाणी सुटेल मस्त अशी जबरदस्त ही उसळ अगदी कमी वेळेत बनून तयार होते आणि अर्थातच ही पावासोबत खायला तर खूप छान लागते। त्यासोबत बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड सुद्धा असा मस्त बेत होतो। पटकन बनून तयार होणारी ही रेसिपी आहे। बाजारामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात फ्रेश मटार मिळतो आणि त्या फ्रेश मटारची मस्त अशी उसळ बनवून तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही सुद्धा नक्की बनवून खाऊ शकता। हिवाळ्याचा सीजन आहे, मस्त असा फ्रेश उसळ पाव झालाच पाहिजे। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा, स्टेप बाय स्टेप कृती आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठे स्किप करून बघू नका। चला तर मग पटकन आपण मस्त अशी तोंडाला पाणी सुटेल चमचमीत झणझणीत स्वादिष्ट व रुचकर खमंग असा हिरव्या मटारचा उसळ पाव कसा करायचा ते बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग पटकन वेळ न घालवता आपण पटापट या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला आधी साहित्य बघून घ्यायचं आहे। तर आधी आपण मसाल्यामध्ये बघूयात। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, इथं मी 4 चमचे किसलेलं खोबरं घेतलं। तुम्ही ओल्या नारळाचा चव घेतला तरी चालेल, पण माझ्याकडे ओल्या नारळाचा चव नव्हता म्हणून मी सुकं किसलेलं खोबरं घेतलं। 1 चमचा जिरे, 3 ते 4 चमचे डाळवा आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 कांडी लसूण घेऊन त्याला असं बारीक कट करून घेतलं आणि 1 चमचा गोडा मसाला आहे। तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर जो कुठला तुमच्या घरामध्ये साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता। आणि इथं पाव किलो फ्रेश मटार घेतला, तुम्ही बघू शकता। सर्वात अगोदर तो मी सोलून घेतला आणि नंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला, जेणेकरून त्यामध्ये कीटकनाशक असेल तर ते धुवून निघतात। हे स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची आणि ज्या वाटीने मटार घेतला तेवढीच वाटी मस्त अशी फ्रेश कोथिंबीर लागेल। तर इथं 3 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याला सुद्धा अशा बारीक कट करून घेतलं। तर यासोबतच आपल्याला मटारची उसळ खाण्यासाठी पावसुद्धा लागतील, तर त्या आपण एकदम व्हिडिओच्या शेवटी बघूया। आता सगळ्यात आधी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता आपल्याला वाटण करण्यासाठी तर इथं मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये सुकं किसलेलं खोबरं आहे हे घालून घेते, लसूण पाकळ्या आहे बारीक कट करून घेतलेल्या। छान ही उसळ दाटसर होण्यासाठी आपल्याला डाळवं लागेल, याने उसळ एकसंध होते म्हणून इथं डाळवं घेतलं। त्याचसोबत हिरवी मिरची, हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता, तुम्हाला कितपत ही मटारची उसळ तिखट हवी। बघा इथं फ्रेश अशी कोथिंबीर आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आणि छान याची बारीक पेस्ट अशी करून घ्यायची। आता इथे पातेलं ठेवलं गॅसवर आणि यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं। इथं 2 चमचे तेल एवढं घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आणि जिरे व्यवस्थित असे फुलायला हवे। बघा मस्त असं जिरं फुललं आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि याला व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायचं। बघा मस्त अशी खमंग फोडणी बसते आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। आता बघा इथे कांदा व्यवस्थित असा हलकासा सोनेरी रंग परतून घेतला मी आणि त्याचसोबत इथं वाटणसुद्धा करून घेतलं। बघा छान असं हिरवगार वाटण झालं आहे। आता हे वाटण या तेलामध्ये घालून घ्यायचं आणि वाटण मस्त हे कांद्यासोबत 3 ते 4 मिनटं शिजून घ्यायचं। बघा इथे वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि हलकंसं शिजून सुद्धा घेतलं आहे। क्या बात आहे, मस्त असं हिरवगार वाटण तयार आहे, रंगही छान जबरदस्त आला आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे, गोडा मसाला, हळद, मी यामध्ये लाल तिखट अजिबात घालत नाही कारण हिरवी मिरची घातली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता। आता हे चांगले एकजीव करून घ्यायचं आणि आणखी 2 ते 3 मिनटासाठी हलकंसं परतून घेऊयात। आता बघा 2 मिनटासाठी सुके मसाले वाटणासोबत परतून घेतले। आता यामध्ये
मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते, अर्धी वाटी इतकं. छान व्यवस्थित हे वाटण या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं. बघा, आणखी आपल्याला या पाण्यामध्ये हे मसाले 2 मिनिटासाठी खडखडून असे शिजवून घ्यायचे, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील आणि एकसारखे शिजले जातील. आणि तुम्हाला दिसतच असेल यावरती छान असे बबल्स येत आहे. मस्त असा मसाला शिजवून घेतला आणि सुगंध तर अफलातून येत आहे. आता यामध्ये आपल्याला मटार घालून घ्यायचा आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तर इथं यामध्ये मी 1 ग्लासच पाणी घालत आहे. अर्धी वाटी आपण सर्वात आधी मसाले शिजवण्यासाठी पाणी घातलं होतं. मटारची उसळ मी अशी सरसरीत बनवत नाही, म्हणजे थोडी दाटसर करते. फ्रेश मटार आहे तर तो शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. तुम्हाला जर ही प्रोसेस कुकरमध्ये जर करायची असेल तुम्ही करू शकता. कुकरची फक्त 1-2 शिट्टी काढून घ्यायची, व्यवस्थित हा मटार शिजला जातो. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. एकदा याला मिसळून घ्यायचं. कलर कॉम्बिनेशन बघू शकता, मस्त असं छान आला आहे. बघा, काही कमाल दिसते, मस्त छान हिरवागार रंग आला आहे. आता आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि यावर ठेवायचं झाकण. गॅस एकदम कमी आचेवर करून घ्यायचा आणि ही भाजी 20 मिनटं शिजू द्यायची आहे. आता इथे जवळपास 20 मिनटं झाली आहे. आपण झाकण उघडून बघूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग आला आहे. बघा, क्या बात आहे. मस्त अशी दाटसर उसळ झाली आहे आणि सुगंध तर सांगूच नका, छान येतोय. जबरदस्त हिरवीगार ही ओल्या मटारची उसळ दिसत आहे. चवीला तर खूप छान लागते. तर तुम्हाला ही अशी सरसरीत हवी असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करून यामध्ये घालू शकता. तर बघा, इथं मस्त 20 मिनटं ही भाजी मी वाफेवर शिजून घेतली. बघा, छान असे शिजले आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त छान दाटसर झाली आहे. जास्त अशी पातळसुद्धा नाही, एकदम अशी दाटसरसुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीची छान ही उसळ झाली आहे. चवीला तर अफलातून लागते. आता आपण गरमागरम लगेच ही एका प्लेटमध्ये सर्व करूया. बघा, इथे गरमागरम उसळ मी सर्व केली आहे. छान असे यामधून वाफसुद्धा निघत आहे. सुगंध ही घरभर दरवळला आहे. चमचमीत अशी झाली आहे. बोलता बोलताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे. छान अशी चमचमीत ही उसळ झाली आहे. बघा, ही कशासोबत खायची, तर इथं 2 लादी पाव घेतली मी. दाखवण्यासाठी 2 पाव घेतले, तसे पाव खूप सारे आहे. तर ही अर्थातच पावासोबत खूप छान लागते. तुम्हाला पावासोबत नसेल खायचं, नका खाऊ, काही हरकत नाही. तुम्ही यासोबत चपाती, भाकरी, भात ही उसळ घालून खाऊ शकता. त्यासोबत बारीक चिरलेला कांदा, अर्धी लिंबाची फोड यासोबत हे उसळ खाल्ली जाते. तर चमचमीत, मस्त झणझणीत, स्वादिष्ट इथं हिरव्या मटारची उसळ बनवून तयार आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.